आणि आता पुढची बातमी आहे। शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरती मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून मोठा हल्लाबोल केला। रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे। तर रामदास कदमांच्या आरोपांवरती रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय। समोरासमोर या आणि बोला, मलाही अशा भाषेत बोलता येतं। युती धर्म मी एकटा पाळणार नाही असा पलटवार रवींद्र चव्हाण यांनी केला। फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे आंबाई सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी नको आहे कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। हा कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील। कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही, कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारतायत, रामदास भाई तुम्ही काय करताय असं जे बोलतायत ना। मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही। युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो। जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे। त्यांनी कधी ते सांगावं। यानंतर एक मोठी बातमी। शरद पवार गटाच्या कार्यक्रमामध्ये झिरवळ यांचे फोटो दिसतायत। शरद पवार गटाच्या कार्यक्रमामध्ये नरहरी झिरवळांचे फोटो झळकलेत आणि झिरवळांच्या फोटोमुळे पुन्हा संभ्रम निर्माण झालाय। सुप्रिया सुळे आणि भास्कर भगरेंसोबत झिरवळांचे देखील फोटो तिथे झळकतायत। दिंडोरी तालुक्यातल्या कार्यक्रमातला हा प्रकार आहे। शरद पवार गटाचा कार्यक्रम, मात्र या कार्यक्रमामध्ये नरहरी झिरवळ यांचे फोटो झळकलेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय। सुप्रिया सुळे, भास्कर भगरे यांच्यासोबतच शरद पवार गटाच्या नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातल्या कार्यक्रमामध्ये नरहरी झिरवळ यांचे देखील फोटो बॅनरवरती झळकलेत आणि त्यामुळेच संभ्रम निर्माण झालाय। कदाचित नरहरी झिरवळ जे आहेत ते विधानसभेचे आता सुद्धा उपसभापती आहेत, त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी कदाचित तो फोटो लावला असेल। पक्षाचा कार्यक्रम काय एखाद्याचा सन्मान ठेवायचा झाला पण तो पक्षात काय आणि पक्षाच्या बाहेर काय।